नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धूने सर्वांसमोर आणला निलांबरीचा खरा चेहरा. तर एकीकडे मात्र विश्वाने केला आता चक्क जानूला जयंतसमोर प्रपोज. तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता विश्वाने ठरवलेलं असतं की जानूला जयंतचं सगळं काही सत्य सांगायचं, पण जानू काय मात्र ऐकायला तयारच होत नसते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानू आता पूर्णपणे जयंतच्या सोबत एवढी तिची फ्रेंडशिप झालेली असते की सांगायलाच नको. आणि जयंतच्या मनामध्ये आता परत एकदा स्वप्नांचा खूप मोठा प्रहार व्हायला सुरुवात झालेली असते. जयंत म्हणतो की लवकरात लवकर जानूला घेऊन मी त्या घरी जाईल आणि परत मी तिच्याकडे लग्नाची मागणी घालील घरी आणि परत जानूसोबत लग्न करेल आणि मी तिला कायमची माझ्यासोबत घेऊन जाईल. तर दुसरीकडे विश्वा बिचारा मात्र एवढे त्याच्या बिचाऱ्याचे हाल होत असतात आणि तो तरीच देखील मात्र जानू त्याला भेटावी यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते जयंतच्या तावडीतून सोडवण्याचा देखील प्रयत्न करत असतो. पण बिचारा विश्वासोबत जे काही घडत असतं ते पूर्णपणे चुकीचंच असतं. कारण की ह्या लक्ष्मीच्या मुलींना कशा प्रकारे वळण लावलं हे कळतच नाहीये. कारण की जानूला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न बिचारा विश्वा करत असतो, पण ह्या जानूला काय ऐकायचंच नसतं. उलट ती जयंतच्या अजूनच जवळ जात असते. त्याच्यामुळे जयंत कानिटकरला देखील वाटत असतं की जानूला आता मी हळूहळू आवडायला लागलोय, म्हणजेच आमचं परत आता एकदा लग्न व्हायला काही हरकत नाहीये. तर दुसरीकडे मात्र बिचारा सिद्धू त्याने खूप सारे पुरावे असे गोळा केलेले असतात की पण सिद्धूने ते पुरावे कोणासमोर देखील दाखवलेले नसतात. कारण की त्याला माहीत असतं की आपल्याकडे त्या जोगतिनीचा खरा फोटो नाहीये. त्याच्यामुळे आपण जर अर्धे पुरावे दाखवले तर निलांबरी वहिनी अजून जास्त सावध होईल आणि त्याच्यानंतर ती पुढचा डाव काय खेळणार आहे हे समजणारच नाहीये. त्याच्यामुळे सिद्धू त्या ठिकाणी कोणताच पुरावा दाखवत नाही आणि तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे ही निलांबरी सगळ्यांना असं दाखवते की सिद्धू माझ्यावरती खोटे आरोप करत आहेत. पण या भावनाला परत अक्कल येत नाही. भावना ही निलांबरीला सांगते की तुमच्यासोबत वहिनी कोणी ह्या घरामधील असेल ना नसेल, पण मी तुमच्यासोबत कायम आहे. तर दुसरीकडे निलांबरी भावनाला हे देखील म्हणते की जर आपला नवरा आपल्यासोबत नसेल ना तर तू पाहिलंच भावना कशा प्रकारे सगळी लोक आपल्याला टॉर्चर करतात. पण तुझं काय ग बाई, तुझं भारी आहे, तुझं सिद्धू तुझी चूक असो किंवा नसो तरी देखील तुझ्यासोबत पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. त्याच्यामुळे तुला कोणच काय बोलत नाही. पण माझा नवरा अगदी उलटाच आहे. कारण की तो माझ्यासोबत मी खरी असेल किंवा खोटी असेल तरी देखील माझ्यासोबत तो कधीच उभा राहत नाहीये. पण हे सगळं बोलल्याच्या नंतर भावना म्हणते की तुमच्यासोबत निलांबरी वहिनी कोणी ह्या घरात उभं राहिलं नाही राहिलं तरी देखील मी तुमच्यासोबत कायम उभी राहीन. आणि भावनाने हे असं बोलून स्वतःच्याच पायावरती स्वतःच्याच हाताने दगड मारून घेतलेला असतो. तिला असं वाटत असतं की निलांबरी वहिनी खोट्या बोलत नसतील, त्या अगदी खरं बोलत असतील. पण बिचाऱ्या सिद्धूलाच माहीत असतं की ती किती खोटारडी आहे. कारण की तिच्यामुळेच पप्पांवरती आणि भावनावरती आता काय वेळ आलेली आहे. तर दुसरीकडे मात्र दळवींच्या घरांमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं, नेहमीप्रमाणे जे काही कलेश चालू राहतो तो चालतोच कायम. कारण की ह्या संतोषने जो काही मूर्खपणा करून ठेवलेला असतो त्याच्यामुळे आता लक्ष्मी आणि श्रीनिवासला समजत नसतं की आता नेमकं काय करावं. पण विना ज्या प्रकारे संतोषची हजेरी घेत असते ना आणि त्याला हे देखील सांगत असते ना की तो आईबाबांसोबत किती चुकीचं वागताय, तर त्यावेळेस मात्र संतोषची खरी लाज देखील वाटायला सुरुवात होते. पण संतोषला असं वाटतं की आईबाबांनी माझ्यासाठी केलंच काय, त्याच्यामुळे त्यांचा मी एवढा आदर करावा. उलट त्यांनी जोपर्यंत ती माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. हा निर्णय माझा अगदी बरोबरच आहे असं संतोष म्हणत असतो. कारण की संतोषमध्ये आता खूप घमंड आलेला असतो. तर दुसरीकडे सिंचनामध्ये आणि हरीश ज्या प्रकारची भांडणं झालेली असतात ह्याला पूर्णपणे जबाबदार ती निलांबरीच असते. तर निलांबरीने आता फक्त एकच घर तोडण्याचा प्रयत्न नाही केला, तर तिने चक्क आता दोन घरं तोडायचा प्रयत्न करत आहे. पण ह्या निलांबरीला असं वाटत असतं हे सगळं करून तिला मान प्रतिष्ठा हे सगळं भेटल, पण ज्या क्षणाला तिचा खरा चेहरा पर्दाफाश होईल ना त्या क्षणाला त्या घरातून तिला लात मारून बाहेर काढलं जाईल. तर दुसरीकडे आता आजी मात्र आपल्या भावनाला सारखाच फोर्स करत असते आणि म्हणत असते की तुम्ही ज्या बाळासाठी एवढ्या उड्या मारताय ना ते बाळच ह्या घरामध्ये जन्माला येणार नाही. कारण की माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे ना, तर हे बाळ तुम्हाला लवकरात लवकर ह्या बाळाचं अबॉर्शन करावं लागेल. पण हे सगळं बोलल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की आपली रेणुका किती चांगली असते. कारण की रेणुकाला माहीत असतं हे सगळं खोटंच असणार आहे. त्याच्यामुळे तिने पूर्णपणे भावनाला पाठिंबा दिलेला असतो आणि तिला सपोर्ट देखील केलेला असतो की जरी कोणी तुझ्या सगळे विरोधात घरातील असतील ना तरी देखील मी तुझ्यासोबत असेल. मग अशी सपोर्ट करणारी सासू कोणाला नको हवी असते. तर भावनाला देखील वाटतं की रेणुकाताई किती चांगले आहेत. कारण की रेणुका काकूंसारखी काळजी कोणच घेत नसतं. परंतु ह्या भावनांनी जेवढी इज्जत आता स्वतःच्या आईची म्हणजेच लक्ष्मीची रिस्पेक्ट करते ना तेवढीच तिने रेणुका काकूंची देखील करायला पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच याच्या अगोदर भावनाने कशा प्रकारे सिद्धूला ह्या रेणुका काकूंपासून कायमचं तोडण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण ते सगळं जाऊ द्या. पण भावनाने जो काही मूर्खपणा केलेला असतो निलांबरीला अजून तिच्याजवळ घेऊन ही सगळ्यात मोठी चूक तिच्याच अंगाशी आता येणार आहे. कारण की मित्रांनो निलांबरी अजूनच जास्त सावध होती आणि निलांबरी ठरवते की आता लवकरात लवकर मी असं काहीतरी करते त्यामध्ये मात्र भावना अजूनच जास्त संकटात अडकेल. आणि दुसरीकडे त्या सिद्धूने जो काही माझ्यावरती पाळत ठेवली आणि सगळ्यांना
सगळ्यांसमोर जो काही मला तोंडावरती पाडण्याचा प्रयत्न केला ना, तर ह्या सगळ्याचा बदला मी सिद्धूचा अशा प्रकारे घेईल ना, की सिद्धूने याचा स्वप्नात पण विचार केला नसेल. त्याच्यामुळे सिद्धूच्या बाळाला जन्माचे यायच्या अगोदरच त्याला मी संपवून टाकण्याचा प्रयत्न करेन. तर दुसरीकडे ती जोगतीन आता पूर्णपणे घाबरलेली असते, कारण की सिद्धूच्या हातामध्ये ती जोगतीन लागते आणि सिद्धू म्हणतो की खरं खरं बोला, नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात अशा प्रकारे देईल ना की सांगायलाच नको. त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या वहिनीने पैसे का दिले याच्या पाठीमागचं खरं कारण सांगा, नाहीतर मी तुमच्या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देईल. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर त्या जोगतिनीला खरं बोलावंच लागतं आणि तिला खरंच बोलून फक्त राहावं नाही लागत. तर सिद्धू तिच्याकडून सगळे काही पुरावे देखील घेतो, फोटो देखील तिचे काढतो आणि तिला देखील आता सगळ्या गाडेपाटलांच्या घरामध्ये घेऊन येतो. तर दुसरीकडे ह्या निलांबरीला वाटत असतं की सिद्धू आता तिला सोडेल, पण सिद्धूने आता पुढचा प्लॅन असा बनवलेला असतो की त्यामध्ये ही निलांबरी पूर्णपणे फसलेली असते. तर सिद्धू सगळ्यांना पुरावे दाखवतो, फोटो दाखवतो आणि म्हणतो की हीच ती जोगतीन ह्याच घरामध्ये आली होती ना, आणि हिनेच सांगितलं होतं ना की भांडणाचं बाळ आता ह्या घरामध्ये कोप घेऊन जन्माला येईल आणि त्याच्यामुळे घरातील कोणाचा ना कोणाचा मृत्यू होईल. पण त्यावेळेस मात्र ही सगळी गोष्ट खोटी होती. आता ही स्वतःच्या तोंडाने तुम्हाला सांगेल. तर त्यावेळेस मात्र निलांबरी, आजी हे सगळेजण प्रचंड घाबरलेले असतात. तुम्ही पाहिलंच की आजी आता पाठीमागे पूर्ण सुधारली होती, पण ह्या निलांबरीच्या कट कारस्थानामुळे त्याच्यानंतर परत आजी आता पहिल्याच रूटवरती आलेली आहे. पण आता सुलक्षणा सर्जेराव गाडेपाटलांना असं देखील वाटत असतं की सिद्धूने ज्या प्रकारे त्या जोगतिनीची पोलखोल केली ना, पण जोगतिनीला कोणी करायला लावलं होतं त्याची देखील आता चांगलीच पोलखोल झाली पाहिजे, म्हणजेच त्या निलांबरीची. तर आता निलांबरी सगळ्यांसमोर हेच सांगते की आता भावनाला आत्तापर्यंत जो काही घरात मान, प्रतिष्ठा, सन्मान भेटतो ना, तसा मान, सन्मान, प्रतिष्ठा अजूनपर्यंत मला का नाही भेटला. दुसरीकडे माझा नवरा एवढं दिवस रात्र कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याला पार्टीमध्ये काहीच किंमत नाही आहे. का किंमत नाही आहे? त्याला का नाही सीट दिलं? तर हे सगळं काय बोलल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे आपल्या अधिराजला प्रचंड राग येतो आणि अधिराज चक्क ह्या निलांबरीच्या सगळ्यांसमोर कानाखाली मारतो आणि म्हणतो की तुला लाज वाटली नाही? मला माझी स्वतःची बायको म्हणून घ्यायला देखील तुझी लाज वाटते. त्याच्यामुळे हिला अशी भयंकर शिक्षा दे ना की हिने परत आपल्या कुटुंबाकडे नजर वर करून देखील पाहिलं नाही पाहिजे. तर सिद्धू आणि भावनाने आता प्रचंड भयानक असा प्लॅनिंग करून सिद्धूने सगळ्यांसमोर या निलांबरीचा खरा पर्दाफाश केलेला असतो. पण आता भावना याच ठिकाणी सगळ्यात मोठी परत चूक करते. रेणुका काकू सगळेजण म्हणत असतात की ह्या निलांबरीला घराच्या बाहेर काढा, हिची लायकीच नाही या घरामध्ये राहण्याची. पण त्याच वेळेस मात्र त्याच ठिकाणी सगळ्यात मोठं चूक करते ही भावना, कारण की भावनाला काही गरजच नव्हती हे सगळं करण्याची. पण भावना म्हणते की थांबा सगळेजण, निलांबरीला बाहेर काढून काहीच फायदा नाही आपला, उलट यामुळे आपला सगळ्यांचा मान सन्मान जाईल आणि आपलीच गाडेपाटलांची इज्जत जाईल. आणि हाच सगळ्यात मोठा मूर्खपणा भावनाला नडतो, कारण की भावनाला सगळेजण म्हणत असतात की ह्या निलांबरीने तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिनेच तुझं स्वतःचं बाळ मारून टाका असं सगळ्यांना सांगितलं देखील होतं त्या जोगतिनीमुळे. त्याच्यामुळे आपण हिला योग्य ती शिक्षा देऊया आणि हिला ह्या घराच्या बाहेर काढूया जोपर्यंत तुझं बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत. पण हे सगळं प्रकार घडत असतो, त्याच्यामुळे त्याच ठिकाणी मात्र भावना म्हणत असते की अजिबात देखील नाही, निलांबरीला घराच्या बाहेर कोणी देखील काढणार नाहीये. तर हा सगळा मोठेपणा पाहून मात्र निलांबरीला असं वाटत, म्हणजे सगळ्यांना असं वाटत असतं की निलांबरी सुधरेल. भावनाला असं वाटत असेल की तिला माफ केलं म्हणजे निलांबरी सुधरेल, निलांबरीला तिची स्वतःची चूक कळेल. पण निलांबरी तर अजूनच जास्त शातीर झालेली असते, कारण की ती म्हणते की भावना आता हा तुझा मूर्खपणा तुला मी असा नडवेल ना की तुझं बाळ जन्माला येऊन द्यायच्याच लायकीचं मी ठेवणार नाही आहे, त्याच्यामुळे मला काही पण करायला लागू दे. तर आता पुढे ही निलांबरी भावनासोबत काय करते हे पाहणं रंजक ठरेल. पण बिचाऱ्या सिद्धूने तर ह्या निलांबरीला घराच्या बाहेर काढण्याचा पूर्ण प्लॅनिंग केलाच होता. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करा.